नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही सकाळी सकाळी निघालो ते म्हणजेच माहेरी जायला. माहेर म्हणजे दुसरं काय असतं? दुसरं तिसरं काही नसून लेकीच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारे आई वडील आणि तिच्या हक्काचं असतं ते म्हणजे बालपण. माहेर हा शब्दच म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी जणू मायेचा झरा, सुरक्षिततेचे ठिकाण आणि नितांत आनंदाची अनुभूती. जेव्हा या पवनचक्क्याच्या पात्या मला जवळून दिसायला लागल्या ना, तेव्हा एक वेगळाच आनंद मनात दाटून येत होता. कारण गाव जवळ यायला लागलं होतं ना. चला, पोचले एकदाचे गावात. आपल्या संसारामुळे माहेरी जाणं नाही हो जमत. परंतु फक्त आईबाबांचा चेहरा बघितला ना, तरी असं वाटतं की सगळी दुःख विसरल्यासारखं. गेल्या गेल्या नवीन बाळाला म्हणजेच माझ्या लहान भावाच्या बाळाला जवळ घेतलं आणि त्यानंतर सगळेच खुश होऊन आपल्या आत्तूला भेटायला आले. त्याचबरोबर ओवी आता महिना झाले इकडेच आली होती. मग काय, ती पण आपल्या बाबांना खूप दिवसांनी भेटली. कुठेही भेटलो तरी हे सगळी चिल्लर कंपनी एकत्र आली की धिंगाणा तर होणारच. नंतर मी आणि पप्पा गेलो ज्वेलर्सकडे. त्याचं कारण म्हणजे जोडवी करण्यासाठी. जोडवी घरी घेऊन आलो. या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात जावई आणि लेकीचा मानपान करण्याची रीत आहे. मग काय, आमची पण हौस पूर्ण झालीच म्हणायची. मी सुद्धा माझ्या आईची ओटी भरून घेतली आणि आईचा आशीर्वादसुद्धा घेतला. त्यानंतर मग मस्त जेवणाचा आस्वादसुद्धा घेतला. अधिक महिन्यातील आईची ओटी भरणे ही एक परंपराच नाही, तर ती प्रेम आणि आदर आणि आशीर्वादाची सुद्धा सुंदर भावना आहे. घरात सुख, समृद्धी आणि मंगल वातावरण राहावं म्हणून ही परंपरा जपली जाते. माझ्या चेहऱ्यावरचं छोटंसं हास्य पाहण्यासाठी स्वतःचं दुःख विसरणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच कोण, तर माझी आई. तिच्याबद्दल मी काय आणि किती बोलणार, बरोबर ना? इकडे एक कमाल झाली ते म्हणजे मी जेव्हा गेलेली ना, त्याच वेळेस माझी आजीसुद्धा माझ्या आईला भेटायला आली. मग काय, माझी पण इथेच भेट झाली आणि तिला भेटून बरंसुद्धा वाटलं. शेवटी म्हणतात ना, कितीही म्हटलं तरी आपल्याला पुन्हा सासरी जायलाच लागणार. म्हणून डोळ्यातले अश्रू डोळ्यातच ठेवले आणि चेहऱ्यावर हास्य ठेवलं आणि आईबाबांचा निरोप घेतला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.